ही बघा लग्नाची सुपारी. आता कोणाची आहे, काय आहे, तुम्ही गेस करा. 30 वर्षात कधी झाले नाही कमी प्रेम, नरेंद्र रावांचे नाव घेते, असेच राहू दे सदैव प्रेम. भाजी भाजी मेथीची जया माझ्या प्रीती. वा वा वा. आता मी आपल्या पाहुण्यांना मंडळींना बोलवते आणि तुमच्या समोरून पडदा हटवते की नेमका आहे तरी काय. आज मी माझ्या आई बाबांचं लग्न अनुभवणार आहे. काय काय तयारी केली आहे तरी. डेकोरेशन तर तुला दिसतच आहे. हो, डेकोरेशन जान्हवीने केलंय. आणि हे आई बाबांसाठी सरप्राईज आहे. सरप्राईज आहे. तर मग आपण जसं म्हंटल की आपण एंगेजमेंट किंवा मेहंदी असं सगळं पण करणार आहे. मेहंदी काढलीच आहे मी काल, जसं की तुला दिसतच आहे. डेकोरेशन मी काल केलं आहे. वाव. केक आणणार छान, थोडस फुलांनी डेकोरेट करणार, त्यांचे फोटोज लावणार. अजून बाकी आहे मला खूप काही. त्यांचे फोटोज लावणार. बस साधं सोपं सिंपल. 25 म्हटल्या काही तर स्पेशल पाहिजे. आणि आपल्या भाऊ रायांनी यात काय मदत केली आहे तुमची. दादानी थोडं लावण्यात मदत केली. बाहेरून त्यानेच आणलं हे सगळं. आणि केक. सो आय एम सुपर एक्साइटेड. हे मोमेंट जे आम्ही तेव्हा मी लहान होते तर मला पूर्ण लक्षात नाही, ही होतेच नाही बिचारी तर तिला काय म्हणू नाही शकत. तर हे सगळे मोमेंट्स आपण रिक्रिएट करणार आहे. मी खूप एक्साइटेड आहे या सगळ्या गोष्टींसाठी. आपण हळूहळू आता पुढे जाऊ आणि बघू काय होत आहे ते. नमस्कार मंडळी. आपले दुसरे पाहुणे आहे आपली आई. ऍक्च्युली तिच्याच कडून ऐकू ना काय. जयाच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. मला माहिती होतं मी येणार आहे म्हणून. तिला काही माहिती नव्हतं आणि मी तिला सरप्राईज दिला. ओ बघा, अशा पाहिजे आपल्याला आपल्या आई, की त्यांना आपल्या सगळ्या वाढदिवसापासून छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहतात आणि ते कौतुकाने आताही साजरे करतात. आईची पण एक्साइटमेंट तेवढीच आहे. आईने काहीतरी गिफ्ट पण आणलंय तिच्यासाठी, ते पण सरप्राईज आहे. तिचं येणं पण जसं सरप्राईज होतं तसं. आता पुढे बघू अजून कोण नवीन पाहुणा आहे ते. जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम.
ही आपली नवरीबाई म्हणजेच आपल्या म्हणजे कायची जयश्री जाधव. हिचंच लग्न आज आम्ही खूप उत्साहात पार पाडलंय. त्याच्यासाठी तुम्हाला पण म्हणजे छोटस निमंत्रण आफ्टर पार्टीवालं. तर आता हिच्याकडनं थोडस बोलू आणि विचारू की कसे अनुभव म्हणजे 25 वर्ष हिने कसे काय झुंज केली हिच्या संसारासोबत असं सगळं. मी लहान होती हिच्या लग्नात तर मला खूपच आठवत नाही. हिला आपण बॅकग्राऊंड मध्ये नेऊ म्हणजे पास्ट मध्ये नेऊ तेव्हापासनाच्या तुझ्या त्या जुन्या आठवणी आणि आज तुला 25 वर्ष झाल्यावर कसं वाटतंय आम्हाला थोडस सांग. 25 वर्षाच्या आधी जो काळ होता म्हणजे त्या पद्धतीने त्या काळात जे लग्न होत होते ते अगदी सागर संगीत, शेजार पाजारांना घेऊन सोबत, दळण निवडण्यापासनं म्हणजे खूप असं सगळं घरी राहायची तयारी पूर्ण रुखवंताचं करण्यापासून. माझ्या आईने तर बापरे लाडवापासून जे लाडू वगैरे राहतात ना ते 5 प्रकारचे वगैरे ते सगळं घरी बनवलं होतं. आजकाल सगळं रेडीमेड म्हणजे आताच्या ज्या लग्न पद्धतीत आणि त्या लग्न पद्धतीत खूप जमीन आसमानचा फरक. आता कसं आहे जेवण वगैरे जे कार्यक्रम पटकन कॅटरर्स वाल्याला फोन इव्हेंट वाल्याला दिला फोन इव्हेंट वाल्याला शादी करनी आहे हा. शादी खतम. तेव्हा शेजार पाजार म्हणजे 6 महिन्यापासून पूर्ण लग्नाची तयारी सुरू राहायची. निवड पुसन दळण सगळं शॉपिंग वगैरे सगळं. आणि आपल्याकडलं सगळ्यात पहिलं लग्न म्हणजे तुझंच माझंच लग्न होतं. आई बाबांचा पण पहिलाच अनुभव त्यांचा पण तेव्हा कसे नातेवाईक वगैरे खूप सपोर्टिव्ह म्हणजे सगळ्यांनी सपोर्ट भरपूर. तिची पण म्हणजे तिच्याकडचं पहिलंच लग्न असल्यामुळे तिला तो अनुभव काही तेवढं माहिती नव्हती तर सगळ्यांनी भरपूर तिला सहकार्य केलं. माझे आजी आजोबांपासून 1 महिन्यापासून आले होते. अरे वा वा वा. माझ्या आत्या सगळे माझ्या आत्ते बहिणी आणि पहिले कशा अशा मेकअप वाल्या वगैरे राहायच्या नाही म्हणजे आता HD मेकअप. तर तेव्हा कसं जशा बहिणी राहायच्या आत्ते बहिणी आहे मामे बहिणी आहे त्यात सगळं तयारी मेहंदी काढण्यापासून सगळं म्हणजे आपण फोटो मध्ये पाहू शकतो मेकअप बघा माझा करून की किती नो मेकअप लुक जे आजकाल लोक म्हणतात ते ऍक्च्युअली तेव्हाच आहे. आणि हिच्या रिसेप्शन मधला पण फोटो आहे आपल्याकडे त्यात तिने स्वतःच मेकअप केलंय. हे पाहिलेला आपण हिचा लग्नाचा लुक होता ज्याच्यात हिने म्हटलं की आत्ते बहिणींनी वगैरे हिची तयारी करून दिली. आणि आपण हा बघू आता सेम हा हिच्या रिसेप्शनचा फोटो आहे. तुम्ही बघू शकता नो मेकअप लुक आणि हिने जे हिची स्वतःची तयारी केली ती काय तेव्हा तुला काय वाटलं तेव्हा तसं म्हणजे तेव्हा काही असं वेगळं काही वाटायचं नाही म्हणजे अशी ती प्रथाच होती तेव्हा तशी. म्हणजे आता जे आपण बघतो की प्रत्येकाला मेकअप आता म्हणजे ते प्रत्येकच काय मी सुद्धा काही दुसऱ्यांचे कार्यक्रम आहे लग्न आहे तर मीच पार्लरवाली बोलवते आता. पण तेव्हा माझ्या लग्नामध्ये माझ्या पार्लरवाल्या म्हणजे माझ्या बहिणी आणि जसं म्हटलं छोटी होती. येस. आणि तू जसं म्हटलं की आता प्रत्येक कार्यक्रमात वेगळे कपडे वेगळे ज्वेलरी ते पण आहे. जो बस्ता राहायचा लग्नाचा अगदी मोजका म्हणजे जसं आता मुलाकडच्यांकडे म्हणजे आता प्रत्येकांमध्ये वेगवेगळी पद्धत पण आपल्यामध्ये कसं आहे की मुलीच्या 4 साड्या हळदीची कथेची लग्नाचा शालू आणि एक साक्षगंधाची जी आधी द्यायची आधी होते बस 4 साड्या. जे लग्नात शालू जी घालणार तो ती रिसेप्शनला दुसऱ्या दिवशी घालायची. जसे आता बघ 8 ते 9 ड्रेस नवरदेवाचे पण असते आणि नवरीचे पण असते पण तेव्हा तसं नाही राहायचं. म्हणजे थोडा बजेट पण तसा लोकांचा तेवढा नाही राहायचा आहे ना. आता जसा पैसा भरपूर दिसते तशी महागाई पण भरपूर आणि चॉईस फॅशन पण खूप वाढून गेली आहे. म्हणजे आपण पण आता स्वतः जवळचे लग्न कोणाचे राहिले तर आपण पण 3-3, 4-4 वेगळे आणि आता ट्विनिंग असतं म्हणजे नवरा बायकोचे सेम रंगाचे ते पण मेहंदीला हिरवे ते तर सोडा खायचं पण असतं वेगळं. मला सांग तुझ्या लग्नात काय होतं खायचं. माझ्या लग्नामध्ये मूग डाळीचा हलवा दही वडे ही स्पेशालिटी होत्या. या माझी फेवरेट म्हणून नाही तसं तेवढे प्रश्न आई वडील पहिले करायचे पण नाही
आता हा सगळा मेन्यू जो होता लग्नाचा तो तुझा फेवरेट होता की जिजूंचा फेवरेट होता? नाही, जिजूंचा पण नाही म्हणू शकत आणि माझा पण नाही म्हणू शकत. ते जे मोठे सगळे राहायचे घरातले मंडळी आपले वडीलधारे हम्म. ते सगळं ठरवायचे. तेव्हाच्या मुला मुलींना इतका चॉईस नव्हता. आणि आताचे जे गुपित मुलं मुली म्हणजे गुपित कशाला, हिची अरेंज मॅरेज आहे. हा. आजकाल तर लोक अरेंज मॅरेजच्या मागे म्हणजे पळतात की अरेंज मॅरेज नको, उद्या काय होईल काय नाही. हा, पण तेव्हा जे आई वडील हे पसंत करायचे त्याच्यासोबत मग तू पण असं- मुलांना पण चॉईस नव्हती आणि मुलींना पण तेव्हा एवढी. चुझिंग कसं झालं लग्नाचं? म्हणजे तुमचा पाहण्याचा कार्यक्रम कास्ट झाला आणि मध्ये हो म्हणून दिलं. अगदी पहिलेच वर होते हे मला. आणि फक्त बाबांनी विषय काढला होता माझ्या मामाजी जवळ की लग्न करायचं हिचं मुलगी यावर्षी. वयाची झाली हा. आहे, आम्हाला तर लग्न बघूया. करायचंय. माझं लग्न पण तसं लवकरच झालं आहे, हा, 20 हा, वर्षातच. आता 20 वर्षामध्ये मुलगी शिकतच राहते. तेव्हा ती खूप मोठी झाली वाटायची सर्वांना, असं. पण आता तसं नाही. आता तिशी पण पार होऊन राहिली आहे. असं आहे, म्हणजे तो फरक, इतका फरक आहे आता या 25 वर्षानंतर, म्हणजे भरपूर. म्हणजे आता माझीच मुलगी नाही करणार 20-21 वर्षात, म्हणजे असं आहे आता. आणि तेव्हा असं चॉईस वगैरे म्हणजे जे मेनू वगैरे सगळे ते वडीलधारी मंडळी सगळं ठरवायचे. तर बघा 25 वर्ष म्हणजे 2.5 डेकेड म्हणू आपण, त्याच्यात एवढं चेंज होतं. आणि तरी हे लोक आपल्या सोबत सगळ्या गोष्टींना कोप अप करतात, हेल्पफुल असतात. आपल्याला म्हणायला गेला तर आपण ह्यांच्याशिवाय आता डिसिजन नाही घेऊ शकत. हे खरं आहे, कारण तेवढे त्यांनी एक्सपिरियन्सेस अनुभवले असतात. म्हणजे जसं आता आम्हाला इतके वर्ष झाले 25 वर्ष, पण तरी आता आम्ही जसं जगाच्या नुसार किंवा याच्यानुसार आपण जसे आता नवीन जनरेशन आहे त्यांच्या यांनीच आपण पण थोडं नवीन यांनी आपण पण आता ते सुरुवात केली आहे, चेंज झालो आहे. पण असं झालं आहे आता. म्हणून म्हणतात चेंज इज द ओनली कॉन्स्टंट थिंग, यू कीप चेंजिंग. आणि हिला पण असं होतं कार्यक्रम करताना घरच्यांना पण की असं खूप मोठं नाही करायचं, कारण आपल्या बॅकग्राऊंड एन्व्हायरमेंट मधले लोक नाही करत, किंवा हिंदी सायडर करतात, मराठी लोक असं नाही करत, आपण छोटा करू. पण मी त्याची पर्वा नाही केली. मी लोक आहे. काय म्हणतील 25वे हे काय नवीन सोंग करून राहिले आहे, असे पण लोक चेष्टा करणारे राहतात आणि करणार, कमेंट पण येऊ शकते. पण हे सोंग नाहीये, रियालिटी आहे. करायचं जे वाटते. एक माझी हाऊस होती, माझी खूप हाऊस होती की 25 वर्षाचा म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी करायचं, म्हणून हा सोहळा. पण काही अडचणीमुळे आम्ही ते नक्की करू, काही दिवसांनी करू किंवा नेक्स्ट इयरला करू. असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या. आपण लवकरच गोल्डन जुबली पण पार करू. म्हणजे 25 काय 50 होईल, 50 तर वेगळं होईल, अजून काही वेगळं. जसं यावेळेला 1999, 2000, 2004, आता त्याच्या पुढचं पण होईल. असेच व्लॉग्स बघा. आता पुढे आमच्या आयुष्यात काय वेगळं वेगळं होतं ते आम्ही तुम्हाला दाखवू आणि तुम्हाला उत्साहित करतो आम्ही. म्हणजे हे करण्याच्या मागे हे की आहे की तुमचं पण आयुष्यात तुम्ही पण तुमचे जे अॅनिव्हर्सरीज, बर्थडेज येतात, थोडं कोशाच्या बाहेर पडा आणि करा असेल. आणि माझ्या मैत्रिणींना पण हे सांगणं आहे माझं की आपलं मन मारू नका. जे इच्छा आहे, ज्या हाऊस आहे आपल्या, तुम्ही पूर्ण करा. लोकांची चिंता नका करू की लोक हसणार, लोक काय म्हणेल, हे तुम्ही याचा विचार नका करू. माझं हे मैत्रिणींना सगळ्यांना हे सांगणं आहे माझं. आणि आमच्या सुंदरतेला कमेंट करा, कारण ही घातलेली असं होईल ब्लॉग संपून जाईल आणि मी विसरून जाईल. त्याच्या आधी ही आपली तीच साडी आहे, तुम्ही पाहाल. शालू लग्नातला, आणि तिने तो घातलाय. म्हणजे मी त्याच आठवणींना अजून उजाळा दिला आहे 25 वर्षानंतर. बघा, हाच आहे माझा शालू. आम्हाला एक कुठनं घेतलं होतं आणि हा मी इंद्रायणी मधून घेतला आहे. आणि माझ्या शालूची किंमत पण मी सांगते तुम्हाला, 2200 रुपये. आता अशक्य आहे हे असं सगळं मिळणं, पण हे आपण जपलंय आणि आता मी जपून ठेवलं आहे. आणि मगाशीच माझ्या मुलीने इच्छा पण व्यक्त केली आहे की आई, माझ्या जेव्हा लग्न राहील म्हणे, तर एका फंक्शन मध्ये मी हा तुझा शालू घालणार. वा 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 वा, कौतुक. तर मी अजूनही तो जपून ठेवणार. चलो, तो इस प्रकार से हम मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. वेगळं काहीतरी भन्नाट करू आणि तुम्हा सगळ्यांना आमच्याकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लग्नाच्या पार्टीला पण या तुम्ही लगेच.
या आपण मोठ्या प्रमाणात पार्टी करू, आपली फॅमिली वाढू देत आधी, त्याच्यानंतर आपण सगळं छान सेलिब्रेट करत जाऊ. तो बाय.